काल पण खेकडे, आज पण खेकडे. खेकडे नाही रे, कुर्ले ते दोन असं टाकून दोन. बाबा हाताचा धरा. पुढे घ्यायचं नाही. यात येते या बाबा विचारा जाव. मादी आपण सोडून देतो कारण यावेळेला ते पिल्लं देणार आहेत. आणि वरती जंगल आहे, खूप मोठं जंगल आहे. सगळीकडे हिरवं हिरवं गार आहे. दोन्ही बाजूला झाडं आणि मध्ये नदी आहे. कोकणातील नद्या अशाच असतात. आपण आहोत आंबोली, थंड हवेचे ठिकाण आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाणारी आंबोली. आणि हेच तुम्हाला व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत. सुभाष गुरव ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर पण करा. चला तर व्हिडिओ बघत राहा, पुढे काय होतं. मंडळी आज आपण खेकडे बनवणार. खेकड्यासाठी कढीपत्ता लागेलच, त्यामुळे आपण खेकडे, हा बघा हा कढीपत्ता आहे. दाखवतो कैचीनी कसं पकडायचं. हा बघा खेकडा खेचतोय. हाय हाय येते येते. तशी नाही भेटणार, त्याला चाव खाऊन देते. हाय ती बघ तिथे जाई बाई बघ. दिसत नाही. हा थांब, त्याला पकडून दे तिकडे. नाही नाही आली, थांब थांब, ते आतडं पकडून दे. चालली आहे, पुढे नको जाऊ. बारीक आहे एकदम. पकडला नाही ना, हाय येते जवळ येते, थांब. नमस्कार मित्रांनो, खेकडा पकडण्याची निंजा टेक्निक. कैची, याला कैची बोलतात. कैचीच्या साहाय्याने तुम्ही खेकडे पकडू शकता. ना काटने का डर, ना खेकडा छूटने का डर. डायरेक्ट खेकडा तुमच्या पिशवीत. हे बघा, हे आपण पोल्ट्री वेस्ट टाकलेलं आहे. त्याचा खेकडा आला तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, असे दगड असतात ना मोठमोठे, त्यांच्या खाली तुम्हाला टाकायचं आहे. पण रशी बांधल्याने तुम्ही त्यांना वरती खेचू शकता. आणि त्याला कैचीने पकडायचं. आपल्याला हात लावायची गरज नाही. ज्यांना खेकडे पकडता येत नाहीत त्यांच्यासाठी खास आहे ही कैची. हे बघा, पुन्हा एकदा दाखवतो. हा समज खेकडा आहे, याला कसं पकडायचं दाखवतो. हे बघा असं. तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, किती खेकडे मिळत आहेत. व्हिडिओला मध्येच सोडून जाऊ नका. तुम्हाला नवीन टेक्निक पण दाखवणार आहे, कशा प्रकारे पकडले जातात आणि किती खेकडे मिळतात हे शेवटी बघायला मिळेल. त्यामुळे नक्की व्हिडिओ बघत राहा. 2 ते 2.5 किलोचा खेकडा मिळालाय. हा बघा, जबरदस्त. बघा काय मोठा आहे. हा बघा, ठीक आहे. हा बघा, कैचीने पकडलाय. दाखवतो तुम्हाला कैचीने कसं पकडतात. उघडेल ती कैची तिथेच राहिली. हे बघा, अजून 2 पकडूया ना. एक लेंगा भेटला होता, एक लेंगा सुटला होता. पकडला. आली ती हळू ओढ. हिला पण बनवूया काय, काठी घे, रशीद बनवतो तिला. थोडी लांब टाकली पाहिजे. लांब नाही, हिला तिकडे जाऊया आता. एका ठिकाणी 2 नको. हे बघा, अशी काठी बनवायची असते, पण काठीचा प्लॅन फेल गेला. आपण रशी बांधूया मध्ये. त्याच्यानं बघितलं त्याला, एवढं थोडं आणलं अर्ध्यावर, मग कसला उतरायला लागलं. कैची मध्ये पकडलेला मस्त राहिला.
कैची चांगली आहे ना? कैची चांगली आहे पण ना जास्त वेळ नाही त्याला टिकू शकत खोल पाण्यात. हा कैची काय होतं, खोल पाण्यात नाही टिकू शकत. पटकन वरच्या पाण्यात उचलायचं. दाबून ठेवली ना कैचीनी दाबून जाते. ती कैची आतच येते बघ. हा कैची आतच आहे. ह्याला आला नाही ना. काठीला हेच बनवलं पाहिजे आपल्याला. तुला मी शोधतोय तो दिसला नाही मला. तिकडे गेलो मी. हे बघा मित्रांनो, आपल्याला खेकडे मिळालेत. 5 खेकडे आहेत. शेवटी दाखवणार, पण आता तुम्हाला काहीच दाखवणार नाही, कारण तुम्ही खेकडे बघायच्या अगोदरच छोटीशी क्लिप बघता, आमची पूर्ण व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला ते खेकडे बघायला मिळतील. हे बघा पिशवीमध्ये ठेवलेत. आवाज ऐकायचा आहे. हे बघा ओपन केलं ना लगेच येतात. मी मला न्यूज फीड असतं. हे बघा असे मासे. खेकडे आणि खेकडे पकडण्यासाठी हे बघा अशी काठी घ्या आणि आतडी बांधून आतमध्ये होलमध्ये टाका. खेकडे तुम्हाला 100% भेटणारच. हे बघा पिशवीमध्ये आम्ही भरपूर पकडलेत. तुम्हाला नंतर दाखवू. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला म्हणा किती खेकडे मिळालेत ते. असे आम्ही दाखवत नाही, सस्पेन्स आहे, कारण त्यानंतर काय होतं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत नाही. हे बघा ह्या ठिकाणी आलो आपण. ही गुरं पण आपली हे करतायत, चरायला आलेत. दूध पाण्यात टाकून उपयोग नाही, आपल्याला पकडता नाही ना ती जास्त. तो कोपरा बरोबर होता म्हणून टाकला. ती बाहेर काढायची तिला, बघायची दिसते का लेंगे अशी ह्या पाण्यामध्ये दिसत नाही रे. नाही तेच सांगू म्हणून ती कॉर्नरला टाकली ना, वरलं वर येईल. लेंगे दिसले पाहिजे. का खालच्या बाजूला खालच्या बाजूला जाऊ. कारण तिथे पाण्याचा फ्लो वाढला, तिथे जरा बघूया खाली. नाही उपयोग रे तर केलं मी. पाण्याचा फ्लो जास्त म्हणून प्रॉब्लेम. पाणी थोडं संत झालं ना. मगाशी बरोबर होतो बघ, मगाशी कसं तो बरोबर आला टाकले एक आली पाहिजे. असं ना पाऊस पडला बघ ना, पाण्याचा फ्लो काय वाढला. काय पाणी नव्हतं तिथे बंद झालं, चालू झालं. कमी पाहिजे. पण आलोय खेकडे पकडायला. खेकडे वेगळे असतात समुद्रात. तसेच राखून ठेवू. पाणी भरपूर आहे. आता ह्या कोपऱ्यातनी अशा बघायला पाहिजे. खेकडे खायला सांगू. कुठे ठेवली आहेस? कुठे टाकली आहे? कुठे टाकली आहे? अशी नाही ना. अरे काय म्हणजे पाण्याचा फ्लो असल्यामुळे ना तिथे टाकली, कारण की नाहीतर वास लागणार. इकडे उपयोग नाही. पुढे पण